पटेल हॉस्पिटल, डॉक्टर रमेश पटेलचं आहे. त्यांचे वडील 93 वर्षाचे. मी त्यांचं सर्जरी केलंय आता 2 महिने आधी आणि ते चालतंय. 93 वर्षाच्या माणसाचं पण केलंय मी आणि 35 वर्षाचं माणसाचं पण केलंय. तर त्यात काही एज लिमिट नाहीये. आपण 140 किलोचं पण माणसाचं केलंय, 120चं केलंय, 100 पेक्षा जास्त आम्ही अनेक सर्जरी केली आणि सगळे सर्जरी कामयाब झाले, सक्सेसफुल झाले आणि सगळे लोक आता चालताय व्यवस्थित. सर, हे रोबोटिक पद्धतीने आपण जे नी रिप्लेसमेंट करतोय त्याला साधारण खर्च किती अपेक्षित असतो? सर्वसामान्यांना तो परवडू शकतो? सर्वसामान्यांना परवडायला पाहिजे म्हणूनच आपण या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा घेतलं होतं. हाच प्रश्नाचं उत्तर मी 2 वर्षापासून देतोय की रोबोटिक असू द्या नसू द्या, माझे पैसे वाढत नाही. माझं असं नसतो अगर रोबोटिक द्वारा करायचंय तर पैसे जास्त होणार. रोबोटिक करा नाही करा, जेव्हा मी ऑपरेशन करतात मी रोबोट वापरणारच, कारण माझं स्वतःचं रोबोट आहे आणि त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस होणार नाही. जे नॉर्मल नी रिप्लेसमेंटचे चार्जेस असतात तेच रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे चार्जेस होणार. किती असतात सर? ते चार्जेस डिपेंड करतात आपण कुठल्या रूम मध्ये ऍडमिट होत आहे. ते रूमच्या निर्भरवर 1.5-2 लाख पासून 2.5 लाख पर्यंत जातात. सर, आपण जे 500 सर्जरी केल्या ते पेशंट कुठून कुठून आले होते? आपण आता हे आपण सांगू शकतो, ह्याच्याबद्दल आम्हाला खूप मला प्राऊड फील होत आहे की आम्ही जे सर्जरी केली, नुसतं पनवेलचे 500 लोक तर नाही आले. आपण आपले लोक पेण, वाशिम, महाड, माणगाव, खला, सोलापूर, पंढरपूर, सांगोला जिल्हा, विटा जिल्हा, सांगली, मुंबई, नवी मुंबईचे अख्खे वाशी, ठाणे यापासून येत आहेत. खूप लोक माझे तर दुबई आणि बांगलादेशवरून पण आले. काही लोक बिहार, लखनौ, कोलकाता, राजस्थान सगळीकडून आलेले लोक आहे. आपण हे स्किल रोबोट सर्जरीचं स्किल बाहेर परदेशी जाऊन घेतलं आणि आज महाराष्ट्रामध्ये सेवा देताना काय अनुभव व्यक्त करायला आणि जनतेला कशा प्रकारचं आव्हान? हे रोबोटिक सर्जरीचा अनुभव प्रत्यक्षी मी तर सिंगापूरमध्ये जाऊन शिकलो. खरं सांगू तर हा मशीन सिंगापूर जाऊन शिकलो, जे मी खूप दिवस राहिलो जर्मनीला आणि सिंगापूरला. आणि त्याच्यानंतर मी महाराष्ट्राला किंवा पनवेलला, मी सांगणार पनवेलला पहिल्यांदा चालू केलं. याचा अनुभव हेच आहे की आपण जे सर्जरी तिकडे होते, ती सर्जरी जे सिंगापूरला होते, ऑस्ट्रेलियाला होते, अमेरिकाला होते, तीच सर्जरी आता पनवेलला पटेल हॉस्पिटलला होते. मी सांगणार जसं जे सामान ते वापरत आहे, जे बॉक्स ते उघडतात, जे प्रतिक्रिया ते करतात, तेच आपण इकडे करतोय. त्यात आणि इकडे काही फरक नाहीये. सामान असू द्या, ऑपरेशनची टेक्निक असू द्या, की रोबोट असू द्या. तर तुम्ही पहिले पनवेलला चालू केलं, आता पनवेलला साधारण किती रोबोटिक आहेत? रोजा रोबोटिक अख्खा मुंबई, नवी मुंबई आहे आणि ठाणेमध्ये फक्त 2 आहे. रोबोटचे वेगळे वेगळे प्रकार आहे. अजून हा कंपनी आहे. हा कंपनीचा रोबोट फक्त 2 जागेवर आहे, एक माझाकडे आणि एक अजून एक नवी मुंबईमध्ये आहे. त्याचा व्यतिरिक्त कुठेही नाहीये. मुंबईमध्ये पण नाही, ठाण्यामध्ये पण नाही. अख्खा इंडियामध्ये असले अराउंड 40 रोबोट आहे फक्त. आणि आतापर्यंत तुम्ही टोटल किती असे ऑपरेशन सक्सेसफुल केले? आता रोबोटिक सर्जरी सांगायला गेलो तर 500 पेक्षा जास्त झाले आणि नॉन रोबोटिक सर्जरी मोजली आणि माझा अनुभव मोजलं तर अराउंड 2,500 सर्जरी झाले. रोजा रोबोटिक 550 झाले. रोजाचं वेगळं पण असं काय? रोजामध्ये असं आहे, रोबोटमध्ये वेगळं म्हणताय की रोजामध्ये वेगळं म्हणताय? तर त्याचं असं आहे की जे रोजा रोबोट बनवलंय त्यांनी खूप मेहनत करून 10 वर्ष सायंटिस्टनी त्याच्यावर लावलंय. त्याच्यावर प्रिसिजन आलंय. आता आपण बघू शकतोय की हे जे रोबोट आहे त्याच्यावर असं ट्रॅकर लागतं की हे कॅमेरा पकडते आणि जेव्हा हे कॅमेरा पकडते तेव्हा एक्झॅक्टली समजतो की आपला गुडघा कुठे आहे आणि तो 0.5 mm आणि 0.5 डिग्री एवढं परफेक्शननी, एवढं प्रिसिजननी मला सांगतो की आपण अर्धा डिग्री सुद्धा इकडे तिकडे होऊ शकत नाही. अर्धा मिलीमीटर म्हणजे केस बारीक जसं पण चूक होऊ नाही शकत हाडाला आणि स्नायूला काय करताना. एवढं परफेक्शन आणि एवढं एक्युरेसी आणायला खूप टेक्नॉलॉजी लागते, खूप AI लागतो, खूप मेहनत लागते आणि एवढं टेक्नॉलॉजी त्यांनी आणली आहे की आपण अर्धा मिलीमीटर आणि अर्धा डिग्री बरोबर एक्युरेसी आणतोय. त्याचा फायदा असा होतो की सर्जरी करताना मला जे ऑपरेशन करायचा चिरा आहे ते कमी द्यावा लागतो, कारण
रोबोट स्वतः सांगतो मला कुठे आहे बरोबर, तिकडे काम करा. आणि रोबोट नंतर माझं काम केल्यावर चेक सुद्धा करतो की मी जे काम केलंय ते बरोबर केलंय की नाही, आणि जे आपण नवीन सांधा बसवतोय ते बरोबर बसलाय की नाही. आणि नवीन सांधा रोबोटनीच सांगितलं कुठे बसवा, मी बसवला आणि त्यांनी चेक केलं आणि तो 0.5 mm आणि 0.5 डिग्री बरोबर अगर परफेक्शन वर येतोय, केसासारखं बारीक परफेक्शन, तर त्याचा फायदा तर पेशंटलाच होणार. याचा फायदा तर माझ्यापेक्षा जास्त, हॉस्पिटलपेक्षा जास्त पेशंटला होणार, कारण त्याचा रिकव्हरी फास्ट होईल. चिरा कमी असल्यामुळे ऑपरेशनचा टाइम कमी लागतो, रक्त कमी जातो. ऑपरेशन नंतर हॉस्पिटलमध्ये लगेच पहिल्या दिवशी माणूस चालतो, दुसऱ्या दिवशी बाथरूमला जातो, तिसऱ्या चौथ्या दिवशी जिना उतरतो. ऑपरेशन नंतर इंजेक्शन कमी लागतात, औषधाचे पैसे वाचवतात, सगळ्याचा फायदा पेशंटलाच. जर पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये रोबोटिक सर्जरीची जनजागृती नाही, पण शहरी भागात बहुतांश लोकांना याबाबतची कल्पना असते. एकूणच ग्रामीण भागातील किंवा शहरी जनतेला कशा प्रकारचं आपण आवाहन करा? मी सांगणार हा प्रश्नाचं उत्तर असं आहे की मला पण असं वाटायचं, जेव्हा मी आधी सर्वात 2015 मध्ये पनवेलला पहिली सर्जरी केली. पहिली सर्जरीच पनवेलची खूप प्रसिद्ध माणसाची केली. मी त्यामुळे सांगणार, मला मी नाही सांगू शकत नाव सगळ्यांसमोर, पण मी एवढं सांगतो की मला वाटायचं आणि सगळे लोक मला म्हणायचे की ही सर्जरी इकडे पनवेलमध्ये कोणी करून नाही घेणार तुमचं करून. आणि कारण याचं जे एक्सेप्टन्स म्हणतो आपण अंग्रेजीमध्ये, आणि त्याचं जे बिलीफ आहे, याच्यावर विश्वास आहे सर्जरीवर, अजून लोकांचं झालं नाहीये. पण मागच्या 10 वर्षाचा अनुभव मी एवढं सांगू शकतो पनवेलमध्ये की माझ्याकडे लोक मानगाव थला जिकडे रस्ता पण पोहोचत नाही, 4 व्हीलर पण जात नाही, नुसतं तुम्हाला तिकडे बसमध्ये जाऊन नाहीतर रिक्षामध्ये जायचंय, नाहीतर बाईकवर जायचंय, एवढं ग्रामीण भागातून, मंडलगड पासून, थलापासून, गोरेगाव पासून सगळी करून पेशंट आले आणि त्यांनी करून घेतलंय. तर मी सांगणार ग्रामीण विभागामध्ये या सर्जरीचा उपयोग आहे आणि लोकांची प्रक्रिया पण चांगली आहे. इन्शुरन्स पॉलिसी धारकांना त्याचा लाभ घेता येतो का? इन्शुरन्स पॉलिसीमध्ये लाभ घ्यायला येतो. मी सांगणार माझे अगर 500 सर्जरी केली आहे तर त्याच्यापेक्षा 400 सर्जरी तर इन्शुरन्स मध्येच झाले आणि इन्शुरन्स पास करतो हा सर्जरी सगळं. शासकीय योजनेतून हे शस्त्रक्रिया करण्यात येते. शासकीय योजनामध्ये असं आहे की आपण अजून जे शासकीय योजना आले त्याचा प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांनी अजून परवानगी दिली नाहीये की तुम्ही वापरा. पण ऍट द सेम टाइम सरकारी हॉस्पिटलमध्ये जे सायन याच्याकडे सगळं शासकीय योजना होऊ शकतायत आणि त्याचा लाभ लोक घेत आहेत. आमच्याकडे जास्तीत जास्त जे मुख्यमंत्री फंड आहे, सीएम फंड म्हणतो, याचा करून लाभ घेऊ शकतो. पण प्रॉपर योजनाचा लाभ अजून प्रायव्हेट हॉस्पिटलला भेटतो. तर राज्य शासनाकडनं काय आपली प्रमुख मागणी आहे का की अशा उपक्रमांना, अशा रोबोटिकला प्राधान्य देण्यासाठी सरकारने काही उपाययोजना करणं गरजेचं आहे का? जसं त्यांनी सांगितलं की शासकीय योजना ज्या आहे ज्यात आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला पण अगर लागू झाले तर लोकांना जास्त फायदा होईल. गरज लागली तर तुम्ही सांगितलं काय करू शकतो आपण, पण त्यांच्याकडे खरं चर्चाच नाही आर्थिक तेवढं करण्याची, तर होऊ नये असा त्रास होऊच नाही यासाठी आपण काय सांगतात? मी लोकांचं वय नाही थांबू शकत. तुम्ही लोक स्वतःला वय तुम्हाला तुम्ही सांगणार मला काहीतरी करा, माझे केस पांढरे नाही झाले पाहिजे, मी माझे चेहऱ्यावर रिंकल नाही आले पाहिजे आणि मी आयुष्यभर 25 वर्षाचा तरुण माणसं राहावं, ते शक्य नाहीये. पण आपण एक काम करू शकतो की मी जसं करतो, मी रोज ऑपरेशन करतो गुडघ्याचं, मी स्वतःला एवढं सांगतोय की मी माझं वजन अगर मी कमी ठेवलं, माझे मसल मी स्ट्रॉंग ठेवले, खानपान बरोबर ठेवलं, तर कमीत कमी जे माझी झीज लागण्याचा आहे, झीज लागली सुद्धा वयानी, पण माझे मसल आणि वजन असं असणार की मला ऑपरेशन करायची गरज बाकी लोकांपेक्षा उशिरा होईल. अगर लोकांना 70च्या वयात येणार तर माझं शायद 80च्या वयात येणार, लोकांचा 80 तर माझा 90 असं, तर ते करू शकतो आपण. थँक्यू.